इंटरेस्टिंग क्वेश्चन पाहणार आहोत. हाऊ डीड केपलर हेल्प्स न्यूटन टू अराइव ॲट द इनवर्स स्क्वेअर लॉ ऑफ ग्रॅव्हिटी. ठीक आहे. सो न्यूटन्सला जो एफ इज इनवर्सली प्रपोर्शनल आर स्क्वेअर, जो इनवर्स स्क्वेअर लॉ आहे ऑफ ग्रॅव्हिटी, तो आपल्याला इथे आर स्क्वेअर कसं आलं किंवा हे आर स्क्वेअर आणण्यासाठी न्यूटन्सला या केपलर्स लॉची कशी हेल्प झाली ते बघणार आहे. त्या क्वेश्चनचा अर्थ असा आहे. सो केपलर्स लॉ थर्ड लॉ काय सांगतो, आर क्यूब इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू टी स्क्वेअर. आर म्हणजे डिस्टन्स, क्यूब ऑफ द डिस्टन्स इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ द टाइम. That's a Kepler third law. So this law helps to think about the R square. So F मध्ये F is directly proportional 1 upon R square. R square हे न्यूटन्सला सुचण्यामागं हे केपलरच्या थर्ड लॉची खूप मदत झालेली आहे. ठीक आहे. सो ते आपण बघूया कशी मदत झाली. ओके, तो पहा इथं या ठिकाणी आपण एक सेंट्रिफ्युगल फोर्स किंवा सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला यूज करणार आहे. बघा, कुठलाही ऑब्जेक्ट सर्कलमध्ये किंवा सर्क्युलर मोशनमध्ये रोटेट होत असतात, सर्क्युलर मोशनमध्ये फिरत असतील तर त्याच्यावरती दोन फोर्सेस असतात. एक, हा ऑब्जेक्ट सपोज सर्क्युलर मोशनमध्ये आहे, बरोबर की नाही. सो त्यामध्ये एक फोर्स आहे टुवर्ड्स द सेंटर, दॅट इज सेंट्रिपिटल फोर्स, आणि त्या क्षणाला त्याला एक बाहेरून फोर्स लागतो, दॅट इज सेंट्रिफ्युगल फोर्स. जोपर्यंत या दोन फोर्स बॅलन्स आहेत तोपर्यंत तो काय करेल सांगा, सर्क्युलर मोशन मध्ये रोटेट होईल. ठीक आहे. सो सेंट्रिपिटल फोर्स किंवा सेंट्रिफ्युगल फोर्स त्यांची व्हॅल्यू सेम असते बॅलन्स कंडिशन मध्ये. सो त्याचा फोर्स ऑफ फॉर्म्युला जो आहे एफ इज इक्वल टू एम व्ही स्क्वेअर अपॉन आर. हा डायरेक्टली आपण इथं यूज केला, इथं डेरिव्हेशन लिहायचं नाही. हा जो सेंट्रिपिटल किंवा सेंट्रिफ्युगल फोर्सचा डायरेक्ट फॉर्म्युला एफ इज इक्वल टू एम व्ही स्क्वेअर आर हे आपण डेरिव्हेशन मध्ये डायरेक्ट यूज करणार आहे. ठीक आहे. अजून एक, या सर्क्युलर मोशन मध्ये जो सर्कलचा पाथ आहे म्हणजे त्याला सर्कम्फरन्स ऑफ सर्कल म्हणू, तो डिस्टन्स म्हणू. जर ऑब्जेक्ट इथून स्टार्ट झाला पुन्हा इथं येण्यासाठी एक रिव्होल्यूशन कंप्लीट करण्यासाठी किती डिस्टन्स त्याने कव्हर केलं, तर त्याने 2 पाय आर वेलोसिटी म्हणजेच काय, डिस्टन्स अपॉन टाइम. वेलोसिटीचा फॉर्म्युला काय, डिस्टन्स अपॉन टाइम. सो डिस्टन्स आपण म्हटलं सर्कम्फरन्स, हा जो ऑब्जेक्ट आहे तो किती डिस्टन्स कव्हर करेल, एका सर्कम्फरन्स एवढा. सर्कम्फरन्सचा फॉर्म्युला काय आहे, 2 पाय आर. सो डिस्टन्स इज इक्वल टू 2 पाय r divided by time. So velocity is equal to distance upon time. Distance covered by the object which is under circular motion, that is 2 pi r. It is equal to circumference of the circle. हा एवढा सर्कम्फरन्स येतो ना, एवढे डिस्टन्स त्याने कव्हर केलं म्हणजे 2 pi r डिवायडेड बाय t. सो या फॉर्म्युल्याचा आपण उपयोग करणार आहे. ठीक आहे. सो इथं पहा, आपण हे डिराइव्ह करत असताना काय काय बघितलं सांगा, सेंट्रिपिटल फोर्स mv स्क्वेअर अपॉन आर, राईट. सो mv स्क्वेअर आर या फॉर्म्युला पासून आपण डेरिव्हेशन स्टार्ट करूया. ठीक आहे. पहा इथं, सो एफ इज इक्वल टू एम व्ही स्क्वेअर अपॉन आर. एफ इज इक्वल टू एम आणि आर हे तसंच ठेवलं. व्ही स्क्वेअरला मी काय करणार, रिप्लेस करणार आहे. व्ही म्हणजे आत्ताच काय बघितलं, डिस्टन्स अपॉन टाइम, आणि डिस्टन्स काय सांगा, 2 पाय आर अपॉन टी. 2 पाय आर अपॉन टी, राईट. आणि व्ही चा स्क्वेअर आहे म्हणून स्क्वेअर केला, बरोबर आहे. सो एफ इज इक्वल टू, नीट लक्ष द्या, एफ इज इक्वल टू एम अपॉन आर ॲज इट इज, आणि या पूर्ण ब्रॅकेटचा स्क्वेअर होणार. 2 चा स्क्वेअर 4, पायचा स्क्वेअर पाय स्क्वेअर, आर चा स्क्वेअर आर स्क्वेअर, राईट. आणि टी चा स्क्वेअर काय होईल सांगा, टी स्क्वेअर. ठीक आहे. अजून एक छोटीशी स्टेप मी इथे ऍड करणार आहे. या इक्वेशनला मी न्यूमरेटरला आर ने आणि डिनॉमिनेटरला आर ने डिवाइड मल्टिप्लाय करणार. ठीक आहे. बघा, याने काय फायदा होणार आहे, आर अपॉन आर कॅन्सल होणार आहे, म्हणजे 1, म्हणजे 1 ला कुठल्याही नंबरला किंवा इक्वेशनला मल्टिप्लाय केलं तर फरक पडत नाही. फक्त इथं आपण बॅलन्स करण्यासाठी किंवा पुढे आपल्याला केपलर्स लॉचं इथे रिलेशन दाखवण्यासाठी आर ने मल्टिप्लाय केलं आणि आर ने डिवाइड केलं, त्याने मूळ व्हॅल्यू होतं काही फरक पडत नाही, जस्ट ऍडजस्टमेंट आहे. ठीक आहे. सो इट इज इक्वल टू फोर्स. बघा आता आर इंटू आर काय झालं, आर क्यूब, बाकी आहे तसंच एम 4 पाय स्क्वेअर, आर स्क्वेअर इंटू आर, आर क्यूब. बघा नेक्स्ट आर आणि हे आर, डिनॉमिनेटरच्या दोन्ही आरचं मल्टिप्लिकेशन होऊन काय होणार सांगा, इथं आर स्क्वेअर. ठीक आहे, आर स्क्वेअर, आणि हा टी स्क्वेअर तसाच राहील, टी स्क्वेअर. आलं नीट लक्षात. पाहिजे पुढे कुठं आलो या स्टेपला, आता काय आलं, एफ इज इक्वल टू काय मिळालं, एम इंटू 4 पाय स्क्वेअर, 4 पाय स्क्वेअर आर क्यूब इंटू आर स्क्वेअर इंटू काय मिळालं सांगा, टी स्क्वेअर. आता इथे बघा,
के इज इक्वल टू के प्लस लॉ काय आहे आर क्यूब अपॉन आर टी क्यूब आर क्यूब अपॉन टी स्क्वेअर इज इक्वल टू के. बघा के प्लस कॉन्स्टंट इज इक्वल टू आर क्यूब अपॉन टी स्क्वेअर. इथं आपली तीच व्हॅल्यू रिप्लेस करणार आहे. बघा इथं काय आहे पहिली आर क्यूब अपॉन टी स्क्वेअर आर क्यूब अपॉन टी स्क्वेअर काय के व्हॅल्यू आहे. सो एफ विल बिकम एफ इज इक्वल टू एम 4 पाय स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर. ही व्हॅल्यू आहे तशीच कॉपी केली आपण आर क्यूब अपॉन टी स्क्वेअर. आर क्यूब अपॉन टी स्क्वेअर काय करणार आपण के रिप्लेस होईल. आता इथं गंमत पहा सगळे कॉन्स्टंट आहे. एफ इज इक्वल टू एम कॉन्स्टंट 4 पाय आर स्क्वेअर कॉन्स्टंट के प्लस कॉन्स्टंट. सो न्यूमरेटर मध्ये ज्या ज्या व्हॅल्यूज आहेत त्या कॉन्स्टंट आहेत आणि इक्वल आणि कॉन्स्टंट पहा इथं आपण जर प्रपोर्शनल साइन कशाने रिप्लेस केलं होतं इक्वल आणि कॉन्स्टंटने रिप्लेस केलं होतं. म्हणजे इक्वल आणि हे जे कॉन्स्टंट याला रिप्लेस कशाने करणार सांगा प्रपोर्शनल साइनने. प्रपोर्शनल साइन आपण एफ इज प्रपोर्शनल टू काय लिहिणार सांगा 1. इथं काही नाही म्हणजे 1 अपॉन आर स्क्वेअर. सो इथं हे इक्वेशन बनवलं आपलं एफ इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू आर स्क्वेअर म्हणजे फोर्स इज इनव्हर्सली प्रपोर्शनल स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स बिटवीन देम. इनव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट बरोबर. इनव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल लॉ जो सांगतो आपल्याला फोर्स इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स बिटवीन देम. सो न्यूटन्सला हे ह्या लॉ मध्ये आर चा स्क्वेअरच करायचा किंवा आर स्क्वेअरच घ्यायला पाहिजे म्हणजे आपल्याला परफेक्ट फॉर्म्युला मिळेल. हे कशावरून सुचलं त्याची मदत आपल्याला के ची व्हॅल्यू इथं पुट केल्यानंतर लक्षात आली. सो के प्लस आर क्यूब अपॉन टी स्क्वेअर हा जो कॉन्स्टंट आहे तो इथं याने रिप्लेस केला याला कॉन्स्टंट बनवलं. ठीक आहे. म्हणूनच न्यूटन्सला फायनली हा सेकंड स्टेटमेंट जे आहे युनिव्हर्सल लॉ मध्ये ग्रॅव्हिटेशनल युनिव्हर्सल लॉ मध्ये सेकंड स्टेटमेंट काय सांगा फोर्स इज इनव्हर्सली प्रपोर्शनल स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स बिटवीन देम. हा जो स्क्वेअर करण्यासाठी जी आर चा स्क्वेअर करावा हे न्यूटन्सला के प्लस थर्ड लॉच्या स्टेटमेंट वरून किंवा त्याचा कॉन्स्टंट यूज करूनच इथं मदत झालेली आहे. ठीक आहे. थँक्यू.